अथ श्री साई सच्चरित अध्याय 5वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. आता पुढील कथानुसंधान. बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन. जाहले ते कथन परिसावे. स्वये बाबांनी वाहुनी जीवन केली कैसी बाग निर्माण. गंगागिरादी संत संमेलन कथा विंदान पावन ते. पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे जाहले गुप्त. मुसलमानाचे वराडात आढळले शिर्डीत हे रत्न. तया आधीच देवी दास करून होते शिर्डीत वास. पुढे आले जानकी दास गोसावी शिर्डीस राहावया. तो कैसा प्रकार घडला प्रकार कथितो आता सविस्तर. हो निया अवधान पर श्रोता सादर परिसीजे. औरंगाबाद जिल्ह्यातील धुपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नावजया. सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची. 2 महिने दादन तिची आता कशाची आढळते. पाटील पूर्ण निराश झाले घोडी लागी बहु हळहळले. खोगीर पाठीवरी मारिले माघारा फिरले मार्गाने. औरंगाबाद मागे टाकिले 4.5 कोस आले. मार्गात आंब्याचे झाड लागले तळी दिसले हे रत्न. डोईस टोपी अंगात कफनी खाकेस सटका तंबाखू चुरोनी. तयार केली चिलीम भरोनी नवलते स्थानी वर्तले. चांद पाटील रस्त्याने जाता फकीर ऐकला हाका मारिता. ए रे चिलीम पिऊनी जा आपुळता चाय खालता बैस जरा. फकीर पुसे हे खोगीर कसले. चांद पाटील म्हणे जी घोडे हरवले. मग तो म्हणे जा शोध ते नाले. घोडे सापडले तात्काळ. चांद पाटील विस्मित झाला म्हणे आवलिया भेटला. पार नाही या कृत्याला मानव याला म्हणू नये. पुढे तो घोडी घेऊन परतला. पाटील पूर्वस्थळी पातला. फकीरापाशी बैसवी त्याला. चिमटा उचलला स्वहस्ते. मग तो तेचे मातीत खोपसिला. तातून प्रदीप्त निखारा काढिला. हातातील चिलमीवर ठेविला. सटका घेतला उचलूनी. पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास. सटका आपटी जमिनीस पाणी निघावयास लागले. छापी भिजवून पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. स्वय प्याला तयाही पाजली. मती गुंगली पाटलाची. पडला फकीरास आग्रह पवित्र करा हो माझे ग्रह.
पाटीलावरी केला अनुग्रह, लीला विग्रह विग्रह धारकेया. दुसरे दिवशी गावात गेले, पाटीलाच्या येथेच उतरले. काही काळ ते तेची राहिले, पुढे ते परतले शिर्डीस. चांद पाटील कारभारी, धूपखेड्याचा ग्रामाधिकारी. स्वश्रीचीच्या भाच्या लागी नोवरी, जुळली सोयरीक शिर्डीत. चांदभाईच्या कुटुंबाचा लग्न योग्य झाला भाचा. सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा. घेऊन सवे गाड्या घोडी, वराड निघाले या शिर्डी. मग त्या चांदभाईचे ओढी, बाबा ही वराडी प्रविष्ट. लग्न झाले, वराड परतले, बाबा एकटेची मागे राहिले ते राहून गेले. भाग्य उदेले शिर्डीचे, साई अविनाश पुरातन. नाही हिंदूंना यवन, जात पात कुळ गोतहीन. स्वरूप जाण निज बोध, साई म्हणती जे जन. तरी ते काय नामाभिधान, या साई म्हणूनी बहुमान. पुरस्सर संबोधन जेते हे, खंडोबाचे देऊळापाशी. मासापतीची आखडी यासी, आरंभी बाबा वराडनिशी. उतरल्या दिवशी हे पडले, आरंभी ते भगताचे खळे. पुढे ते आमीन भाईचे झाले, वराड लग्नाचे जे आले. तेथेची उतरले वडातळी, गाड्या सर्व सुटल्या खळ्यात. खंडोबाचे पटांगणात, बाबाही तेथे वराडा समवेत. समवेत उतरले, हे बाल फकीर गाडीतून उतरले. प्रथम भक्ताचे दृष्टीस जय पडले, या साई म्हणून सामोरे गेले. नाम ते पडले तेथूनी. पुढे मग ते तेव्हापासून, साई ऐसे म्हणून मारू लागले हाक ही जन. नामाभिधान ते झाले, मग ते तेथे चिलीम प्याले. मस्जिद वास्तव्यास गेले, देवीदास सहवासी रमले. आनंदले शिर्डीत, कधी बैठक चावडीत. कधी देवीदासाचे संगतीत, कधी मारुतीचे देवालयात. स्वच्छंद रत राहावे, हे देवीदास शिर्डी गावी. होते आधीच बाबांचे पूर्वी, पुढे आले जानकीदास गोसावी. महानुभावी शिर्डीत, तया जानकी दासास वे. महाराजांनी बोलत बसावे, किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकी दासे. उभयतासी मोठे प्रेम, बैठकी होती नित्य नेम. ऐसा तयांचा समागम, सुख परम सकळा. तैसेच एक गंगागीर, महाप्रसिद्ध वैष्णववीर. ब्रह्मचर्याश्रमी पुनतांबेकर, शिर्डीस वरचे वर आगमन. आरंभी साई विहिरीवारी, उभय हस्ते मातीच्या घागरी. पाणी वाही हे देखोनी अंतरी, आश्चर्य करीत गंगागीर. ऐसी ही साईंची दृष्टादृष्ट,
होताची बुवा वदले ते स्पष्ट, धन्य शिर्डीचे भाग्य वरिष्ठ, जोडले श्रेष्ठ श्रेष्ठ हे रत्न, हाज खांदा पाणी वाही, परी ही मूर्ती सामान्य नाही, होते या भूमीचे पुण्य काही, तरीच ये ठाई ठाई पातली, तैसेची एक अनेक संत, आनंदनाथ नामे विख्यात, तयांचे ही हेची भाकीत, कर्तृत्व अद्भुत करतील, महाप्रसिद्ध आनंदनाथ, येवले ग्रामी मठ स्थापित, काही शिर्डीकरा समवेत, आले ते शिर्डीत एकदाम, अक्कलकोटकर महापुरुष, आनंदनाथ तयांचे शिष्य, म्हणाले पाहुनी साई समक्ष, हिरा तो प्रत्यक्ष हा हिरा, आज जरी हा उकिरड्यावर, तरी हा हिरा नाही गार, आनंदनाथाचे हे उद्गार, बाबांचे पोर वय होते तो, ध्यानात ठेवा हे माझे बोल, पुढे तुम्हासी आठव येईल, भविष्य कथुनी हे पुढील, मग ते येवल्यासी परतले, केश माथ्याचे संबंध राखीत, डोके न कधी मुंडवीत, पैलवाना सम पेहराव करीत, तरुण वयात हे साई, राहत्या बसी बाबा जेव्हा जात, झेंडू जाई जुई अनित, निज हस्ते उखरी खुपसीत, पाणी घालीत नेमाने, वामन तात्या तयांचे भक्त, मृतिकेचे घडीत प्रित्यर्थ, कच्चे दोन प्रत्यही पूर्वीत, बाबा शिंपीत निज हस्ते, आडावरील कुंडीमधून पाणी आणीत, खांदा वाहून, घडे मग होता अस्तमान, ठेवीत निवून निंबातळी, ठेवण्याचा अवकाश तेथ, जागीच भंगोनी जात, उदयिक तात्या आणून देत, घडे तया प्रत नवीन, घडा भाजला टिकाऊ बरा, परी त्या लागे कच्चा कोरा, आव्याचे क्षमा विन कुंभारा, आधीच विकरा घड्याचा, 3 वर्षे हाची उद्योग, उघड्या जागी उठविली बाग, तेथेची स्थानी आज हा सुयोग, वाड्याचा उपभोग जन घेती, तेथेच निंबातळी साधका, भाई नामे भक्ते एका, अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका, पूजका मुका स्थापिल्या, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, होते भाईंचे उपास्य दैवत, छबी पूजित नित्य निमित, भाई करीत निष्ठेने, वाटले अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे, पूजा उपचार समर्पावे, मनोभावे पादुकासी. हरिओम.